जन्म घेणार. होय, संभाजीची आई आणि घडवतेची जिजाई. आज या महाराष्ट्रामध्ये जिजाऊच घडत नाहीये तर शिवाजी कसे घडणार? अजूनही आठवतो तो इतिहास. घोडखिंड बाजी प्रभूंनी लढवली आणि खऱ्या अर्थाने घोडखिंड पावन झाली ही अशी. महाराज, आपण अजिबात चिंता करू नका. अहो, मी जिवंत असेपर्यंत ही घोडखिंड एकटा सांभाळायला समर्थ आहे. आपण अजिबात चिंता करू नका. मी कड्यावर पोचल्यावर तोफांचा कडकडाट करेन. हो, पण आपण त्याबद्दल मी पुन्हा सांगतोय, आपल्याला काळजी करण्याचं कारण नाही. या प्राणामध्ये जोपर्यंत कुडी आहे तोपर्यंत ही कुडी पाय कधी पळवणार नाही. इतकंच मी तुम्हाला आश्वासन देतो महाराज. हा बाजी लढवय्या आहे. प्राणाची शिकस्त करेल पण मागे हटणार नाही. आपण असे लढत राहा महाराज, लढत राहा महाराज.
तिथे शिवाजी कसा लक्षात जाणार? प्रत्येक गडावर भ्रमण करताना हीच खंत वाटते की 350 वर्षापूर्वी मराठ्यांनी दिलेलं बलिदान व्यर्थ गेले. आज आमच्या नावाचा फक्त तुम्ही वापर केलात, विचारांचा आणि संस्कारांचा नाही. सह्याद्रीच्या गर्जनाचे वादळ अजूनही आमच्या अंगात आहेत. होय महाराज, आता खरी गरज परिवर्तनाची आहे. होय, मग प्रतापाचे धडे प्रत्यक्षात उतरवण्यात आले तरी आम्ही माघार घेणार नाही. म्हणूनच आजही आमच्या हस्तकात आणि मस्तकात शिवाजी महाराज जिवंत आहेत. कारण आम्हाला शिवाजी व्हायचंय. हो, मला शिवाजी व्हायचंय. हो, आम्हाला शिवाजी व्हायचंय. हो, मला शिवाजी व्हायचंय. मला शिवाजी व्हायचंय. होय, आम्हाला शिवाजी व्हायचंय. महाराज, त्या सर्वांना शिवाजी व्हायचंय. बुलंद आवाजाची आणि आलापाची दोघांची गरज आहे. कारण या महाराष्ट्राला लागलेली जातीयवादाची कीड ही पिढी संपू शकली नाही. ही पिढी निश्चितच संपेल आणि हे तुमच्या हातामध्ये आहे. आई आणि वडिलांनी दोघांनी त्या मुलांच्यावर संस्कार निर्माण केले पाहिजे. शिवाजी जन्माला आला पाहिजे, पण माझ्या घरात शेजारीच्या नाही. अशी राणी निर्माण झाली पाहिजे शेजारच्या घरात, माझ्या नाही. ही मनोवृत्ती जेव्हा नष्ट होईल तेव्हाच या महाराष्ट्रातली जातीयवादाची कीड संपूर्ण नष्ट होईल. जातीयवादाच्या किडीला ठेचून टाकलं पाहिजे, नष्ट केलं पाहिजे. जातीयवाद हा शेणाच्या भोवरीसारखा आहे. फुंकर घातली की पेट घेते. तुमचं राहणार तिचा स्वभाव. जातीयवादावर आम्ही परखडपणे निघालो, पण पुन्हा पुन्हा तीच वेळ यावी हे आपलं दुर्दैव आहे. महाराष्ट्र पुण्यतिथ्या जयंत्या साजऱ्या करण्यामध्ये पटाईत जिवंतपणे दगडधोंडे मारायचे आणि मेल्यानंतर त्याच स्मरणार्थ त्यांचे पुतळे उभारायचे. त्यात आमचा हात कोणी धरू शकणार नाही. फुल्याच्या नशिबी ते झालं. बाबासाहेब आंबेडकरांनी तेच भोगलं. प्रबोधनकारे झिजत गेले. समाज सुधारकाच्या पिढ्या नष्ट झाल्या. समाज इथेच. जातीय अन्याय किती दूर झाला हे मोजण्याचं बॅरोमीटर निघाल्याचं ऐकिवात नाही. आम्ही जातपात मानत नाही. या देशात फक्त दोनच जाती आहेत, एक भारतीय आणि दुसरा देशद्रोही. आपण कुठल्या जातीत बसायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचंय. भारतीय असाल तिकडची संस्कृती मानावी लागेल, तिकडच्या परंपरेला मान द्यावा लागेल. एक लक्षात ठेवा, हिंदू धर्म या देशाचा प्रधान धर्म आहे आणि तो जर मान्य नसेल या देशात राहण्याचा त्यांना काहीही अधिकार नाही. त्यांनी चालतो व्हावं. नवी पिढी घडवणं तुमच्या हातामध्ये. फक्त एकटा रमेश वारंग याचं काम नाही, त्याला सहकार्य करणं हे तुमचं काम आहे. मला अभिमान आहे, मी भारतीय आहे.